आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. कसगाव येथील जीन एरिया परिसरातील नागरिकांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या प्रश्नांवर ग्रामपंचायतीने अखेर कारवाई केली. जीन एरिया परिसरातील खराब रस्त्यांवर मुरुम टाकून डागडुजी करण्यात आली आहे. पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. या रस्त्यावरून ये-जा करताना महिला आणि वृद्धांना त्रास सहन करावा लागत होता. शालेय विद्यार्थी आणि लहान मुलांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाच्या दिवसात रस्त्यावरून चालणेही नागरिकांसाठी आव्हान बनले होते. या समस्येबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे मागणी केली होती, मात्र अनेक वर्ष रस्त्याचा प्रश्न प्रलंबितच राहिला होता. अखेर ग्रामपंचायतीने रस्त्यावर मुरुम टाकण्याचे काम हाती घेतले. रस्त्याची तात्पुरती डागडुजी झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या कारवाईमुळे सध्या तरी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या भागात ग्रामपंचायतीचे लक्ष वेधले गेले आहे. दरम्यान ग्रामपंचायतीकडून जीन एरिया परिसरात नवीन स्ट्रीट लाईटची सुविधाही करण्यात आली आहे. गावातील इतर भागांमध्येही स्ट्रीट लाईट बसविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. स्ट्रीट लाईटमुळे रात्रीच्या वेळी परिसरात प्रकाशाची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी ये-जा करणे अधिक सुरक्षित झाले आहे. स्ट्रीट लाईटच्या कामाबद्दल ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले आहेत. मात्र रस्त्याचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. मुरुम टाकून केलेली डागडुजी ही तात्पुरती उपाययोजना असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पावसाळ्यानंतर पुन्हा रस्त्याची दुरावस्था होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात कायमस्वरूपी सिमेंट काँक्रीटचा रस्ता करण्याची मागणी होत आहे. केवळ रस्ता नव्हे तर गटारींची सुविधाही या परिसरात आवश्यक आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य निचरा व्यवस्था नसल्याने समस्या निर्माण होते. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी आणि चिखल साचण्याची परिस्थिती निर्माण होते. अखेर त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. रस्त्यासोबत गटारीचे कामही तातडीने करण्यात यावे अशी मागणी आहे. जीन एरिया परिसरातील नागरिकांनी कायमस्वरूपी विकास कामांची अपेक्षा व्यक्त केली आहे. 25 ते 30 वर्ष प्रलंबित असलेल्या प्रश्नाला आता कायमस्वरूपी तोडगा मिळावा अशी अपेक्षा आहे. तात्पुरत्या डागडुजीमुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी समाधान पूर्ण झालेले नाही. कायमस्वरूपी रस्ता आणि गटारी झाल्यानंतरच या समस्येचा पूर्ण निपटारा होणार आहे. ग्रामपंचायतीने पुढील टप्प्यात या कामांना प्राधान्य द्यावे अशी मागणी आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर आता ठोस निर्णय होणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीच्या सध्याच्या कारवाईमुळे विकास कामांची आशा निर्माण झाली आहे. आता कायमस्वरूपी रस्त्याचे काम कधी सुरू होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तसेच गटारींच्या कामालाही मंजुरी मिळते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जीन एरिया परिसरातील नागरिकांच्या मागण्या प्रशासन कितपत प्रतिसाद देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तात्पुरत्या डागडुजीनंतर कायमस्वरूपी विकास कामे व्हावीत हीच ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे. प्रतिनिधी प्रणव शिंदेसह स्वराज्य न्यूज भडगाव.